वा वा मिस्टर तिरगुळकर, आपल्या आभासला 1 लाखापेक्षा अधिक लाईक्स येत आहेत. वाव, मस्त ना. माझा ना विश्वासच बसत नाहीये. म्हणजे ज्या आभासची मी फॅन आहे त्याला मी बघणार आहे, प्रत्यक्ष भेटणार आहे ते माझ्या ऑफिस मध्ये. मस्त ना. असं काहीही होणार नाहीये. का अय्या, का नाही होणार असं का म्हणतायत हे? कारण की तुमच्या आभासला ना आपली आयडेंटिटी लपवून ठेवायची खूप हौस. आणि अशा आभासी माणसाला कॉन्टॅक्ट कसा करायचा? ईमेल आयडी वर. दिवसातून रोज 1 ईमेल पाठवतोय त्याला, पण त्याच्याकडनं काहीच रिप्लाय येत नाहीये. मला तर हे सगळं खूप कठीण वाटतंय. ओ तिगुकरांनो, टेन्शन कशाला घेता तुम्ही? हा, ही घेवा माझ्या हातची गरमागरम कॉफी. म्हणजे बघा डोकं कसं पटापट चालतला. तिळगुळकर ऐका ना, तिळगुळकर, नाही मला मान्य आहे की मॅडमनी तुमच्यावर जबाबदारी सोपवली इंटरव्ह्यू घ्यायची, पण मला सांगा तुम्हाला काही अनुभव आहे का? नाही ना. मी काय म्हणतो, तुमची काही हरकत नसेल तर मी घेऊ का इंटरव्ह्यू आभासचा? पण काय मॅडमना तेवढं सांगावं लागेल तुम्हाला. माझी काहीही हरकत नाही आणि मी मॅडमशीही बोलतो. मग तुम्हीच त्याला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हीच त्याचा इंटरव्ह्यू घ्या. नाही 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 नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय तिळगुळकर. म्हणजे कॉन्टॅक्ट तुम्हीच करायचा, मॅडमना तुम्हीच सांगायचं, फक्त इंटरव्ह्यू मी घेणार. नाही, मी गेलो असतो शोधायला त्याला, अलीकडे झेपत नाही मला. हो ना, मग मला जरा एकांत द्या. त्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी काहीतरी विचार करू द्या. करा 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 तिळगुळकर, विचार करा. मी इंटरव्ह्यू घेणार आभासचा इंटरव्ह्यू मी घेणार आहे मॅडम. बघा लाईक्स वाढतच चाललेत. काय सांगताय? आभास वगैरे बाबा, तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला किती त्रासातून जावं लागतंय ते. झाली काय रे तयारी? हा, ऑलमोस्ट सगळी तयारी झाली, फक्त केक घ्यायचं बाकी आहे. मग कसली डोंबलाची तयारी झाली? अरे केकच महत्वाचा की नाही? काका खरं आहे तुमचं, पण उद्या का पुण्यात बेकरी बंद आहे का? केक उद्या पण घेता येईल. सुम्या काय म्हणतो, हा, मी पण येऊ तुमच्या सोबत? नाही म्हणजे तुमची तयारी बघून मला बी असं यावंसं वाटू लागलं. हो काका, आम्हा लहान मुलांमध्ये तुमचं काय काम तिकडं? अरे म्हणूनच येतो म्हणलं ना. नाही नाही म्हणजे तुम्हाला लहान पोरांवर देखरेख करायला कुणी मोठा माणूस हवा की नको? ऐकायचं नाही म्हणजे नाही. नाही मग काका मी काय म्हणतो, काय रे? त्यापेक्षा ना तुम्ही काकूंना कुठं तरी डिनरला घेऊन जा ना. कुणाची काकू? गावच्या पाटलाच्या. पाटील हाणल नव मला. अहो तुमच्या काकूंना. नाही नाही नाही, माझ्या काकूंना. काय बोलतो रे? अहो काका तसं नाही, ऋषीच्या आईला तुमच्या धर्मपत्नीला घेऊन डिनरला जा. सगळं क्लिअर आहे राईट? येस. एकदा त्या फाईल्स बघून घ्या आणि आपण मग ठरवू की काय करायचं पुढे. शुभगे मॅडम, हे घ्या. मॅडमने लिस्ट दिली आणि सांगितल्या लिस्ट नुसार सगळी कामं झाली पाहिजे. दरवाजाला तोरण, पूजेसाठी फुलं, आरतीचं ताट, मिठाई, पेपर प्लेट्स. हा, उद्या कोण बसणार आहे जोड्याने पूजेला? जोड्याने बसायची पूजा? हा, सत्यनारायण आहे ना उद्या. काय करायचं या बाईचं? नारायण नारायण असं काय करता? अहो लिस्ट मध्ये काय लिहिले ते वाचा. मॅगझिन रिलीज. हा म्हणजे मॅडम, आपण इतके दिवस काय केलं? काय? ई मॅगझिन तयार करायसाठी झटतोय ना आपण. हा हा, हो सॉरी सॉरी. त्याचं रिलीज. बरं ऐका, मिठाई आणि इतर सामान आणण्याची जबाबदारी माझी. बघा मस्तपैकी अशी ना आंबा बर्फी सांगतो. चालेल, पूजेचं सामान मी आणते. मी काय विसरणार नाही ना, ही जिम्मेदारी माझी. ही जिम्मेदारी असा. हो गाईज, उद्या फायनली आपलं ही मॅगझिन रिलीज होणार आहे. एक्साइटेड आहात ना? यस. हो ना, मी तर इतकी खुश आहे. माहितीये का, मॅडम म्हणत होत्या उद्या ऑफिस तर्फे आपल्या सगळ्यांना लंच आहे. असं काय? मला सांगा, तुम्ही मॅगझिन साठी खुश आहात का लंच मिळणार म्हणून?
नाही म्हणजे मी पण खुश आहे. हा उद्या बघा नवीन कपडे घालून कसं चमकतो ते. कुणाचं काय आणि याचं काय? गोप्या, उद्याचा सोहळा काय तुझ्या हस्ते होणार आहे का? करायला काय हरकत नाही हो. हा हो तुम्हाला सांगतो मी फार लकी आहे. माझ्या इथल्या एरियातल्या लोकांनी ना माझ्या हाताने लॉटऱ्या काढल्यात आणि त्यांना ते लागल्यात. आम्हाला लॉटरी कधी लागणार कोणास ठाऊक. YZG बघा, मला कळतंय की तुमच्या फिल्मची स्टोरी आपल्या मॅगझिन मध्ये इन्क्लूड नाही झाली, त्यामुळे तुम्ही अपसेट आहात. बट बघ, होप सोडू नका, तुम्हाला नक्कीच चान्स मिळेल. ओके, बाय द वे माझं आवरून झालंय, मी निघतोय, उद्या भेटूया. ओके चला, बाय बाय शुभांगीजी. आज लवकर गेले तिळगुळकर? का लवकर का गेले असतील? हात खाली घ्यायचा राहिलाय. आली. सॉरी सॉरी बोलतो. काय 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 प्रॉब्लेम काय? तरी सांगितलं होतं ना मी तुला तयार राहा वेळेवर. का उशीर करतेस तू? आणि हा ड्रेस आवडला ना तुला? मग असताच तर आहे. तर तेवढा वेळ कशाला लागला तुला तयार व्हायला? तरी उशीरच झाला. निदान आजच्या दिवस तरी नको ओरडूस ना माझ्यावर. का उशीर झालाय ना तुला? मग मी ओरड, कळलं ना? सॉरी. चला आता. कळतच नाहीये मला. आधी मला म्हणाली की अगदी घाईने तू रेडी राहा, तिकडे आल्यावर मला म्हणालीस की मी लेट झाली, आणि आता हे काय चाललंय ना काहीच कळत नाहीये मला. मला जरा सांगणार आहेस का तू एक्झॅक्टली काय नक्की काय चाललंय? पल्लू, तू मला काय म्हणाली होतीस की आपल्याला त्यांच्या पार्लरला जायचंय जे आहे JM रोडला. JM रोड किती मागे राहिला पल्लू, आणि ती कुठे जंगलात घेऊन आलीस तू मला? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर नीतू, हॅपी बर्थडे टू यू. Many, many, many happy returns of the day, Neetu. Welcome, birthday girl. वाव, हे सगळं माझ्यासाठी? हे सगळं तुझ्यासाठी. हे अमेझिंग आहे. तुझी थँक्यू सो मच. तुम्ही लय भारी. असं घाबरवताय? अगं आमच्या गावाकडली पोरं असं डिश करतात, युनिक स्टाईल ना. नीतू, हॅपी बर्थडे. गुड प्लॅन. तुझ्याशी बोलत नाहीये मी. अगं खोटं खोटं होतं ते सगळं. असं काय करतेस? मी जर ती खोटी स्टोरी नसती ना सांगितली परांजपे मॅडमची, तर ती तुला खरी कशी वाटली असती? सो सॉरी माय डार्लिंग अँड हॅपी बर्थडे. खरंच मला किती विचित्र वाटलं माहिती. यावर्षी मी तुला इतक्या उशिरा विश केलं. मी कसा कंट्रोल केला मलाच माहितीये. हा सगळा प्लॅन फसू नये म्हणून. पण चक्क आजच्या दिवशी पण तू माझ्यावर ओरडलीस पल्लू.